नमस्कार. बेधडक चर्चा या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. सध्या आपण आलेलो आहोत बीड लोकसभा मतदारसंघातील गेवराई या ठिकाणी. या ठिकाणच्या समस्या काय आहेत, या ठिकाणच्या अडचणी काय आहेत हे आपण आज जाणून घेणार आहोत. नमस्कार. नमस्कार. काय आपलं नाव? कल्याण गाडगे. कशी परिस्थिती आहे बीडची? बीडची परिस्थिती बहुत अवघड आहे. काय नाव तुमचं? माझं स्वामीश्वर गाडगे. काय करतो तुम्ही? काय कुठं काय करतोय असं झेंडतोय दारू पित. परिस्थिती कशी आहे इथली? परिस्थिती काय धड नाही. विकास झालाय का? काय झाला विकास ढेकळ हो? काहीच नाही विकास झाला. पाण्याचं कसं करताय? पाणी नदीहून पाणी शेतात काय? शेतात ऊस आहे. उसाला भाव? भाव 27 रुपये दिला. कुठे आहे? जय भवन. कुठल्या कारखान्यात? जय भवन. सध्याची बेरोजगारीवरती काय बोलावं? बेरोजगार रोजगारच नाही. बेरोजगार काय रोजगारच नाही सध्या. याला कारणीभूत कोण? सरकार जबाबदारी याला. काय करायचं आता? काय करायचं आता? सरकार पाडायला लागलं. काय करायचं त्या पर्यायच नाही आता. कोण आहे आमदार तुमचं? लक्ष्मण अण्णा पवार. त्यांचं काम होतं. त्यांनी काय रोडच चांगले केले त्यांनी. थोडं सांगा. दुसरं काय खासदार प्रीतम मुंडे. त्यांचं कसं आहे काम? काहीच विकास नाही त्यांचा. कधी बघितलं का त्यांना? काहीच नाही. करायचं कसं? आलीच नाही तालुक्याला तर काय बघायचं. करायचं कसं आता? तुम्हीच निवडून दिला आता काय आता निवडून दिलंय पण आता चुकलं ना. चूक झाली ना ती आता निवडून दिली. काय राजीनामा दिला ना. कधी दिली राजीनामा? आता झाला ना त्याचा जरांगे पाटलामुळे राजीनामा दिला ना त्यांनी. आता आरक्षण भेटलं ना 10%. आता भेटलंय पण तेव्हा राजीनामा दिला ना. 10% आरक्षण मानले नाही ना. कसं करायचं आता? फडणवीसांनी दिलेलं आरक्षण आम्हाला मान्यच नाही. आम्हाला ओबीसीतून कुणबी जात प्रमाणपत्रच पाहिजे. 50%च्या आतूनच आरक्षण पाहिजे. मग आता पुढील परिस्थिती कशी राहणार? पुढील परिस्थिती जोपर्यंत आरक्षण देत नाही तोपर्यंत आम्ही जरांगे पाटलांच्या विचारासोबत. राजकारण्यांना मराठी समाज राजकारण्याला आम्ही काहीच मानत नाही सध्या. फटका बसेल असं वाटतंय का तुम्हाला? हा? फटका बसेल असं वाटतंय? 100% वाचणार. बीजेपीला शिंदे गट, अजितदादा पवार गटाला 100% फटका बसणार. आता एका मतदारसंघातून 2000 जण थांबायचे म्हणतात. हा? पाटील म्हणते ते एका मतदारसंघातून 2000 थांबायचे. थांबणार ना. जाणार नाही. हा? मराठा आरक्षण कुणीच जाणार नाही. आरक्षण भेटल्याशिवाय मतदानाला जायचंच नाही. तरकीच्या गाड्या भरायला शेत नाही काही नाही. पाणीच नाही तर शेत कुठून यायचे? कसं करायचं मग? शेंदून पाणी आणतोय. कसं करायचं मग आता? 9 परस ये रे 9 परस सोडून डब्बा ओढून पाणी शेतून नाही वरतोय. म्हटलं तर कसं करायचं मग? यायचंच पण प्रश्न चाललाय ना इथं. कोण आहे आमदार तुमचं? आमचा लक्ष्मण अण्णा होता ते बी पडला. आता राजीनामा दिला त्यांनी. राजीनामा दिला. दिला. पाणी नाही, काही नाही, काही नाही, काही नाही. शेतीमालाला भाव? शेतीमालाला भाव नाही. कारखाना नाही, कशाला काय शेतामध्ये काहीच नाही. काही नाही आहे. उन्हाळा आहे सध्या. आमदार कोण आहे तुमचं? बाळराजे पवार, लक्ष्मण पवार. त्यांचं काम कसं आहे? त्यांचं काम तालुक्याला चांगलं आहे. चांगलं आहे. हा, तालुक्याला आतापर्यंत एखादं केलेलं असं काम सांगू शकाल? नाही, भरपूर चांगलं कार्य केलं. चांगलं काम केलं. चांगले कामं केले. त्यांच्या कामावरती तुम्ही समाधानी आहे? समाधानी आहे. त्यांच्या कामावर काहीच नाही अडचणी आता. मग पाण्याची व्यवस्था कशी करता आता? मग आता सध्या आता चालू आहे त्यांनी. आता पुढचे पाणीच नाही सध्या इथे. आता काय आहे ते सध्या आता त्यांनी चालू केलेले पुढचे.